नमस्कार. मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मदतपूर्वक स्वागत करते. खरं तर आज ना आपण एका वेगळ्याच विषयावरती माहिती करून घेणार आहोत आणि हा विषय तुमच्या जितका नवीन आहे ना तो माझ्यासाठी देखील तितकाच तो नवीन आहे. आज आपण जेनेटिक्सबद्दल माहिती करून घेणार आहोत. औषधोपचारासाठी किंवा रोगनिदान करण्यासाठी म्हणून जेनेटिक्सचा कसा वापर करण्यात येतो यावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अनुप राऊळ. आपण याचे स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर हे मेडिसिनमध्ये MD झालेले आहेत आणि त्यांनी जेनेटिक मेडिसिनमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. सध्या ते दाता जेनेटिक्स लिमिटेडमध्ये कन्सल्टंट म्हणून काम पाहतात. दाता जेनेटिक्स लिमिटेड ही भारतातली पहिली आणि संपूर्ण भारतीय मॉलिक्युलर जेनेटिक लॅबोरेटरी आहे. खरं तर पेशंटचं रोगनिदानापासून ते औषधोपचारांपर्यंत सगळी प्रगती आहे ही विविध टप्प्यांमध्ये जेनेटिक्सच्या मदतीने जास्तीत जास्त अचूक निदान कसं करता येऊ शकतं यासाठी काम करते. याबरोबरीनंच जेनेटिक टेस्टच्या साहाय्याने अचूक निदान, अचूक औषधोपचार कसे करता येऊ शकतात याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. तुमच्या मनामध्ये खरं तर बरेच प्रश्न असणार आहेत आणि गोंधळ हा जास्त असणार आहे, कारण माझ्या मनात देखील बरेच प्रश्न आहेत. याबरोबरीनेच अनेक शंका देखील आहेत. मनामध्ये जे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला आता थेट डॉक्टरांना विचारायचे असतील, तुम्ही नक्कीच तुमचे प्रश्न डॉक्टरांना विचारू शकता. यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पहिलाच प्रश्न मला असा म्हणायचा आहे की खरंच आमच्या साम संजीवनीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हा विषय नवीन आहे. तर मुळातच आपण जेनेटिक्सचा जो इतिहास आहे याबद्दल जाणून घेणं हे प्रथम चांगलं ठरेल. तर आपण काय सांगाल? जेनेटिक्स हा विषय गेल्या 1 ते 2 दशकात सगळ्यात जास्त उत्क्रांती झालेली आहे. या विषयामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला ज्ञान प्राप्त झालं आहे. पण तसं बघायला गेलं तर जेनेटिक्सशी रिलेटेड जे संदर्भ मिळतात इतिहासात ते खूप जुने आहेत. ल्युक्रेटस म्हणून एक रोमन फिलॉसॉफर होता. पायथागोरस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी त्रिमितीचे सिद्धांत दिले. त्याच्या जे नोंद केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असे ऑब्झर्वेशन दिलेत की काही औषधं पेशंट्सला जेव्हा आपण देतो, काही पेशंट्सला फायदा होतो आणि काही पेशंट्सला बिलकुल फायदा होत नाही किंवा रिॲक्शन्स येतात. त्यावेळेस ते फावाबिन्स म्हणून एक प्रकार होता, ते औषधं म्हणून द्यायचे आणि काही जणांना रिॲक्शन यायची. तर अशी टिप्पणी त्यावेळची म्हणजे 65 BC इतकी जुनी टिप्पणी आपल्याला बघायला मिळते. आणि खरं तर जेनेटिक्सचा जो उगम झाला तो ग्रेगर मेंडल या शास्त्रज्ञांपासून झाला. ही वॉज अ प्रीस्ट आणि त्यांनी आपण जे ग्रीन पीस बघतो या हिरव्या वाटाण्यांवर त्यांनी प्रयोग करून तेव्हापासून जे सिद्धांत मांडले तेच आपण पुढे घेत आलो. आणि जे आपलं ज्ञान होतं जेनेटिक्सबद्दल ते सुरुवातीला सेल असतो, न्यूक्लियस असतं आणि न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. बरेचसे 60-70s पर्यंत एवढंच ज्ञान होतं. पण हळूहळू जी सुधारणा होत गेली, टेक्नॉलॉजी जी ॲडव्हान्स झाली, त्याच्यानंतर मग आता ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो सुरू झाला 2003 पासून त्याचे जे आपल्याला रिपोर्ट्स मिळायला सुरू झाले, तेव्हापासून असं लक्षात आलं की जेनेटिक्स हा काय फक्त आतापर्यंत जो समज होता की जननशास्त्र किंवा जनुकीय शास्त्र, रिप्रोडक्शनशी त्याच्याशी निगडीत किंवा त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे अनुवांशिक बिमारी झाली किंवा मग एखाद्याला वंध्यत्व असेल तर जेनेटिक्सकडे ट्रेडिशनली असंच बघितलं जातं की हा असाच विषय आहे. बरोबर. पण ह्युमन जिनोम प्रोजेक्ट नंतर जी काही माहिती आपल्याला मिळाली आणि हळूहळू अजूनही ती माहिती मिळते, वाढते, तर त्याच्यापासून आपलं जे अंडरस्टँडिंग, आपला जो समज आहे तो खूप वाढलेला आहे. बरोबर. आता जेनेटिक्सपासून आता काही गोष्टी मी तुमच्यासाठी खूपच नवीन असतील. आता जीन्स आपल्याला माहिती आहे, सेल असतो, पेशी असतात, पेशीमध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसमध्ये क्रोमोसोम्स असतात. तर बेसिक जे मटेरियल, जेनेटिक मटेरियल हे क्रोमोसोम्स आहेत. आणि ह्या क्रोमोसोम्समध्ये DNA असतो, जो अगदी छोट्या प्रमाणात एकदम त्याचे गाठी बनवून हे करून ते एका विशिष्ट पद्धतीने त्याची रचना केलेली असते. आणि ह्या DNA मध्ये छोटे छोटे पार्ट्स असतात, त्याला जीन्स म्हणतो आपण. आणि ह्या जीन्सचं काम असतं प्रोटीन्ससाठी कोडिंग करणं किंवा एखादं सेलमध्ये एखाद्या समजा प्रोटीन्स असतील किंवा औषधं असतील किंवा इतर काही केमिकल असतील त्यांचा ट्रान्सपोर्ट, असे प्रत्येक जीनचे वेगवेगळे फंक्शन्स, असे कार्य ठरलेले असतात. बरोबर.
तर आता ह्या जीन्सचं आपलं जे अंडरस्टँडिंग आता वाढतंय, समज वाढतोय, त्याप्रमाणे ह्याचं ॲप्लिकेशन पण आता आपण नवीन नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय. आता जसं औषधशास्त्रामध्ये किंवा फार्मॅकोलॉजी म्हणतो आपण, फार्मॅकोलॉजी खूप जुना विषय आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याला पण एक जेनेटिक्सचा ॲस्पेक्ट आहे. ही एक नवीन गोष्ट आहे, ज्याला आपण आता जेनेटिक्सचं ज्ञान फार्मॅकोलॉजीला लावून आपण आपलं ट्रीटमेंटमधलं प्रिसिजन किती वाढवू शकतो, त्याला म्हणतो आपण फार्मॅकोजेनेटिक्स, ॲप्लिकेशन ऑफ जेनेटिक्स इन फार्मॅकोलॉजी. म्हणजे एखाद्या माणसाची मी जेनेटिक चाचणी केली, ठीक आहे, आणि हे ठराविक औषधांसाठी आहे ज्याच्यामध्ये एव्हिडन्स किंवा अभ्यास खूप छान झालेला आहे, आणि ॲज ऑफ डेट आज पण अशा औषधांची लिस्ट वाढते. सगळ्यात जास्त याचं ॲप्लिकेशन आहे कॅन्सरमध्ये. ठीक आहे, तर आता आपण एक एक उदाहरण बघू. आता कॅन्सरचा विषय निघाला आहे. आपल्याकडे कॅन्सरचं जे ट्रीटमेंट होतं ते कसं होतं, गाईडलाईन्स इंडियामध्ये ॲज सच गाईडलाईन्स आपण जे बघतो ते वेस्टर्न कंट्रीजकडे बघतो, NCCN कडे. सगळीकडे त्या गाईडलाईन्स फॉलो होतात. NCCN गाईडलाईन्समध्ये जेनेटिक टेस्टिंग सांगितलं आहे. समजा आता आतड्यांचा कॅन्सर असेल, कोलोरेक्टल कॅन्सर, तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी फर्स्ट लाईन किमोथेरपीचे औषधं ठरलेले असतात. बरोबर. ते देऊन बघतात. नाही झालं तर दुसरे काही सेकंड लाईन ट्रीटमेंट असते, ते औषधं देऊन बघतात. ते नाही झालं तर मग पुढे काय. आतापर्यंतचा जो ट्रीटमेंटचा जो प्रकार होता तो असा होता. पण आता आपण कसं करतो, एखाद्याला कॅन्सर असेल त्याची बायोप्सी करतो, हिस्टोपॅथॉलॉजी करतो. हिस्टोपॅथॉलॉजी सोबतच जर त्याचा आपल्याला जेनेटिक स्टडी करता आली तर त्यांनी कशी मदत होईल. आता हे पहा, आतड्यांचा कॅन्सर, ट्यूमरचा ब्लॉक घेतला आपण, त्याची जेनेटिक स्टडी केली, आणि त्याच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन्स आपण शोधतो. आता जेनेटिक म्युटेशन्समध्ये काय म्हणजे काय, सुरुवातीला आपण क्रोमोसोम्स बघितले ज्याच्यामध्ये DNA आहे आणि त्याचा एक सेगमेंट म्हणजे जीन. तर ह्या जीनमध्ये जर काही फॉल्ट आला, काही प्रकारे जे नॉर्मल अरेंजमेंट असायला पाहिजे त्याच्यामध्ये जर काही बिघाड आली काही कारणास्तव, तर दॅट इज अ म्युटेशन. बरोबर. तर ह्या म्युटेशन्समुळे, आणि हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये वेगवेगळं असू शकतं. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला असं सांगायला आवडेल की तुमच्या ही भाषा जरी खूप क्लिष्ट असली ना, तरी तुम्ही सावधपणे किंवा अगदी व्यवस्थित इथे जर ऐकलं ना तर तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की आपण शाळेमध्ये असताना शिकलो होतो की आपल्या शरीरामध्ये जीन्स असतात. मग ते जीन्स आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोमचे 23 जोड्या असतात, म्हणजे जवळजवळ 46 क्रोमोझोम्स आपल्यामध्ये असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्रत्येक जीन्सचं जे काम असतं ते वेगवेगळं असतं, वेगवेगळं स्वरूप असतं. तर ह्या जीन्सच्या जर बिघाड काही घडले तर मात्र त्याच्यावरती कशी ट्रीटमेंटच्या साह्याने आपल्याला मदत होऊ शकते ह्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. सर, आता अजून काय सांगाल आम्हाला? कॅन्सरची सुरुवात ह्या जीन्सच्या बिघाडामुळेच होते, आणि जेव्हा एखादे असे बिघाड आपल्याला मिळाले ज्याच्यावर औषध आहे, सध्या आपण त्याला टार्गेटेड थेरपीज म्हणतो. म्हणजे आता सामान्य पेशी आणि कॅन्सर पेशी याच्यामध्ये फरक कसा असणार, कारण सामान्य ज्या पेशी असतात त्या एकदम नियंत्रित असतात आणि कॅन्सरच्या पेशी ह्या अनियंत्रित त्याच्यामध्ये झालेल्या म्युटेशन्स असणार. बरोबर बरोबर. मग एखादा म्युटेशन असं आहे ज्याच्यासाठी आपण औषध तयार केलंय आणि ते औषध बरोबर त्याच म्युटेशनवर असर करणार. म्हणजे डायरेक्टली सरळ सांगायचं सोप्या भाषेत तर कर्करोग असलेले पेशी त्याच पेशींना तो टार्गेट करणार, नॉर्मल पेशीला हात लावणार नाही. बरोबर. म्हणजे खरं तर जेव्हा आपण सर्वसामान्यपणे जेव्हा ट्रीटमेंट करत असतो, जेव्हा केमोथेरपीची ट्रीटमेंट चालू असते, तेव्हा ज्या वाईट पेशी, कॅन्सरच्या पेशी आहेत त्यांना मारण्यासाठी म्हणून केमोथेरपीचा उपयोग केला जातो. पण ह्या बरोबरीने आपल्या चांगल्या पेशी देखील मरत असतात. तर अचूक निदान करून अचूक औषधोपचार कसे केले पाहिजे हे जेनेटिक्स थेरपीच्या साह्याने आपल्याला कळू शकतो. याबद्दल अधिक माहिती करून घेणारच आहोत, पण वेळ झाली आहे एका ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका नवीन विषयावरती माहिती करून घेत आहोत. तो विषय म्हणजे औषधोपचार आणि रोगनिदान करण्यासाठी म्हणून जेनेटिक्सचा कसा वापर केला जातो. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर अनुप राऊळ. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला डॉक्टर जे जे काही सांगत असतील ते तुमच्या लक्षात येतंय की नाही हे मात्र तुम्ही नक्की ध्यानात घ्या. कारण हा विषय तसा वेगळा असल्या कारणाने, पण ह्या विषयाची जी खोली आहे ती जर आपण समजावून घेतली तर नक्कीच
नेमकं काय केलं जातं हे आपल्या लक्षात येईल. डॉक्टर आतापर्यंत सांगतच आहे की कॅन्सरसारख्या ज्या रोगावरती खरं तर आपल्याला केमोथेरपी वगैरे केली जाते, पण त्याचं जे अचूक निदान जे आहे ते जेनेटिक्सच्या साहाय्याने कसं मदतगार आपल्याला ठरू शकतं, ह्याबद्दल आता आपण डॉक्टरांकडून अधिक माहिती करून घेऊया. डॉक्टर काय सांगाल याच्या पुढे? आपण फार्माकोजेनेटिक्स बद्दल बोलत होतो. आता एक जस्ट उदाहरण म्हणजे एक ॲलन रोजेस म्हणून एक खूप मोठे हस्ती होते, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन लॅबोरेटरीजचे डायरेक्टर एका काळचे. त्यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये आणि पब्लिकेशन्समध्ये पण असे रेफरन्स दिलेले आहेत की 80 ते 90% औषधं कामच करत नाहीत आणि 20 ते 30% माणसांमध्येच तेवढं काम करतात आणि बेनिफिट देतात. तर याचं कारण काय? तर परत फार्माकोजेनेटिक्सबद्दल सांगतोय. आपली प्रत्येकाची शरीर रचना थोडी वेगळी असते. जेनेटिक्स जर म्हटलं, DNA, दोन माणसाच्या DNA मध्ये किती फरक असेल किंवा किती साम्य असेल? 99.9% जेनेटिक मटेरियल इज सेम. अच्छा. समान. आणि जस्ट 0.01% इज डिफरंट. आणि हा एवढा जो डिफरन्स आहे तो तुमच्या आणि माझ्यामधला डिफरन्स आहे म्हणा, किंवा आपल्या सामान्य माणसांमधला तेवढा डिफरन्स आहे. तर जेव्हा आपण औषधं एखाद्या पेशंटला देतो तर ती औषधं एका विशिष्ट प्रक्रियेतून शरीरातनं जाते. तर त्याचे 4 स्टेप्स असतात. ॲब्झॉर्प्शन, त्याच्यानंतर अब्झॉर्ब झाल्यानंतर मेटाबोलाइज होतं लिव्हरमध्ये आणि मग एक्सक्रीट होतं. आणि प्रत्येक स्टेजला बॉडीमध्ये विशिष्ट एन्झाईम्स असतात, ते कार्य करून त्या औषधाचं बेनिफिट आपल्याला देतात. म्हणजे औषधाचं बॉडीमध्ये काही ठिकाणी प्रोड्रग म्हणजे इनॲक्टिव्ह फॉर्म असतो, त्याच्यापासून ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, मग थेरॅप्युटिक बेनिफिट मिळतो, बॉडीमध्ये सर्क्युलेशन होतं आणि त्याच्यानंतर एक्सक्रिशन. आणि हे जे एन्झाईम्स काम करत असतात दॅट इज म्हणजे त्याच्यावर जो प्रभाव असतो किंवा नियंत्रण असतं ते जीन्सचं असतं. बरोबर. आणि हे जर जीन्स प्रत्येक माणसामध्ये जर वेगळे असणार आहेत तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की प्रत्येकजण औषधाला कसा रिस्पॉन्ड करेल, त्याला फायदा होणार आहे का त्याचा शरीराला हानी होणार आहे, दिस इज बेस्ड ऑन जेनेटिक्स. बरोबर. आता उदाहरणार्थ आपण कॅन्सरबद्दल बोलत होतो. कॅन्सर स्वतः पेशंटला हानी करतो आणि जेव्हा आपण त्यांना किमोथेरपी देतो, किमोथेरपी ड्रग्सचं काम ते असतं की कॅन्सरच्या पेशींना संपवणं. पण सोबत आता ती जुनी पद्धत होती जिथे किमोथेरपी द्यायचे सायटोटॉक्सिक, त्याच्यामुळे कर्करोगाच्या पेशींसोबत सामान्य पेशींवर पण असर होऊन आपल्याला त्या पेशंटला त्रास जाणवायचा. म्हणजे कसं की रक्तक्षय, बोन मॅरो सप्रेशन होऊन अनिमिया, केस गळणं, शरीरामध्ये ज्या पेशी सगळ्यात जास्त रॅपिडली किंवा फास्ट डिवाइड होतात, ज्यांचं प्रजनन खूप जास्त प्रमाणात होत असतं, तर तिथे हा असर खूप जास्त बघायला मिळतो. बरोबर. मग हे कसं आपण अवॉइड करू शकतो किंवा याच्यावर काही करण्यासारखी उपाययोजना आहेत का? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, सध्या US FDAनी जवळपास 40 ते 50 असे ड्रग्ज आहेत, ठीक आहे, जे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतात, पण त्यांनी लेबलिंग दिलेलं आहे की फार्माकोजेनेटिक टेस्ट केल्यानंतर हे वापरण्यात यावे. तर ह्याचे कारणं काय? पहिली गोष्ट, आता जे आपण साईड इफेक्ट्स बघितले, हानिकारक जे त्रास होतो पेशंट्सला, त्याच्यामुळे कुणाचा जीवही दगावू शकतो, असे त्रास आपल्याला टाळता येऊ शकतात. दुसरी गोष्ट, एफिकसी किंवा फायदा. अशा टेस्ट केल्याने आपल्याला हे कळू शकतं की ह्या औषधाचा ह्या पेशंटमध्ये या कॅन्सरवर असर होणार आहे का, फायदा मिळणार आहे का. बरोबर. नसेल, ह्या 2 गोष्टींचं हे करून परत मेटाबॉलिझम जर व्यवस्थित असेल किंवा त्यानुसार आपल्याला काही औषधांमध्ये डोस पण ठरवता येऊ शकतो, कमी द्यायचा की जास्त द्यायचा. म्हणजे आता हे पहा, कॅन्सरमुळे होणारा त्रास आणि किमोथेरपीमुळे होणारा त्रास, आपण किमोथेरपीचा त्रास नक्कीच खूप प्रमाणात कमी करू शकतो आणि हे फार्माकोजेनेटिक टेस्टनी शक्य आहे. आणि हे आता शरीरात जे औषधं देतो त्याच्याबद्दल, आणि पण जेव्हा आपण कॅन्सर पेशीची जेव्हा टेस्टिंग करतो त्याच्यातलं म्युटेशन बघून आपण अचूकतेने त्याच्यावरच मारा करणारं औषध देऊन कॅन्सर त्याच्यावर असर होईल औषधाचा, पण सामान्य पेशीवर होणार नाही, याची काळजी घेऊ शकतो. खरंच सर. अजून काय सांगाल सर ह्याच्याबद्दल? आता साईड इफेक्ट्सच बोलायचं झालं तर US चा डाटा आहे, हा जुना आहे, 2000 मधला,
पण ऑथेंटिक आहे. आता आत्ताची स्थिती काय असेल तुम्ही विचार करा. ते सांगतात की 2 मिलियन ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, 2 मिलियन म्हणजे 20 लाख, 20 लाख ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स एका वर्षात त्यांच्याकडे होतात. आणि त्याच्यामधले 1 लाख डेथ्स त्यांनी डॉक्युमेंट केलेले आहेत. हे 2000 सालचा डाटा आहे, म्हणजे आजच्या स्थितीला पण किती जास्त असेल. आणि सध्या इंडियासाठी म्हणजे भारतासाठी असा काहीच म्हणजे अशा प्रकारची काहीच माहिती उपलब्ध नाही. आणि हे म्हणजे आपण विचार करू शकतो की किती जास्त प्रमाणात असेल. ठीक आहे. आता आपण जेव्हा ट्रीटमेंट द्यायचं म्हणतो, आता कॅन्सरचं आपण बघितलं, असेच उदाहरण आपल्याला कार्डिओलॉजीमध्ये किंवा न्यूरोलॉजी, सायकॅट्रीमध्येही देता येतील. पेशंट्स जेव्हा आपण औषधं देतो तर हा एक ग्रुप असतो. दिस इज द कॉमन. आता माझ्याकडे 100 पेशंट ओपीडीत आले तर 100 पेशंट हे आहेत. 100 पेशंट्स एकच डायग्नोसिस, सपोज सगळ्यांना आता हार्ट पेशंट आहेत आणि मला त्यांना औषधं द्यायचं आहे, तर हार्ट पेशंटला अँटी प्लेटलेट्स किंवा अँटी कॉग्युलंट्स म्हणजे रक्त पातळ करण्याची औषधी जी आहेत कॉमनली दिली जाते. सरसकट सगळ्यांनाच दिली जातात ते, असं म्हणता येईल. किंबहुना कार्डिओलॉजी ओपीडी मध्ये येणाऱ्या कमीत कमी 30 ते 40% पेशंट्सला ही औषधी देण्यात येते. बरोबर. ठीक आहे. तर आता हे पेशंट्स जेव्हा येतात तेव्हा तुम्ही बघा, काही जणांना ह्या औषधांमुळेच ब्लिडिंग होते, पोटामध्ये रक्तस्राव, मेंदूमध्ये रक्तस्राव, म्हणजे औषधाचे साईड इफेक्ट्स, याचे प्रमाण पण जास्त आहे. हे आपण आता पुढच्या स्लाइड्समध्ये बघू. काही जणांना साईड इफेक्ट पण होतोय, पण त्याच वेळेला त्यांना बेनिफिट पण होत आहे. पण याच्यामध्ये जे आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ट्रीटमेंटसाठी, हे जेनेटिक टेस्ट आपल्याला मदत करू शकतं का, की जेणेकरून ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन होणार नाही पण बेनिफिट मिळेल, असं डोज ॲडजस्टमेंट करता येईल का. आणि हा एक ग्रुप असतो ज्याच्यामध्ये फायदा पण होत नाही पण त्यांना ड्रग रिॲक्शन पण नाही. पण नक्कीच या पेशंटसाठी हे औषध उपयोगी आहे का, देण्यात यावं का, या पेशंट्समध्ये औषध बदलायला हवं. आणि आपला काय नेहमीचा आपला प्रयत्न असा असतो की पेशंट्स ह्या ग्रुपमध्ये आले पाहिजेत, ज्यांना साईड इफेक्ट्स होऊ नयेत पण बेनिफिट मॅक्सिमम मिळावं. बरोबर. आता 12 वर्षाचा एक मुलगा, एपिलेप्सी म्हणतो, फिटची बिमारी, हो, नवीन त्याला फिट्स आले, टेस्ट वगैरे सगळे झाले, MRI CT स्कॅन वगैरे सगळं झालं आणि डॉक्टरनी त्याला औषध लिहून दिलं. औषधं घेतले आणि त्याच्यानंतर त्याला रिॲक्शन आली, पूर्ण शरीरावरचं कातडं निघू लागलं, त्याला ॲडमिट करावं लागलं आणि खूप सिरियस कंडिशन झाली. तर हे आता कशामुळे झालं? ॲलर्जी सगळ्यांनाच होत नाही, काही जणांना होते, याला या औषधामुळे झाली. तर अशी काही टेस्ट आहे का ज्याच्यामुळे हे आधी आपल्याला कळलं असतं किंवा हे टाळता आलं असतं? म्हणजे आता 2 गोष्टी आहेत, हे कळलं असतं, टाळलं असतं, तर आपण औषध बदललं असतं, बरोबर, आणि त्याला हवं ते अचूक औषध सुरुवातीलाच दिलं असतं. नक्कीच. हे अचूक औषध नेमकं आपल्याला कसं देता येऊ शकतं, किंवा अजून अशा कोणते आजार आहेत ज्याच्यावरती हे जेनेटिक्स थेरपीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो, याबद्दल अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती जेनेटिक्सबद्दल. अर्थातच आतापर्यंत आपण बरीच माहिती करून घेतली आहे की औषधोपचार आणि रोगनिदान करता यावा म्हणून जेनेटिक्सची आपण कशी मदत घेऊ शकतो, यावर आपल्याला विशेष मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अनुप राऊळ. तुमच्या मनातले प्रश्न विचारायचे, पण सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला एपिलिप्सी अर्थातच फिट येणाऱ्या मुलाची जी काही टेस्ट सांगत होता त्याबद्दल जर अधिक सांगा ना सर. तर आपल्याला ते आधी माहीत करून घेता आलं असतं का, हा प्रश्न होता. तर जेनेटिक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये एक स्पेसिफिक HLA टाईप असतो, तो जर आपल्याला कळला तर आपण अचूकतेने सांगू शकतो की या मुलाला या औषधाची ॲडव्हर्स रिॲक्शनची, साईड इफेक्टची संभावना किती आहे. आता नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये जर बघायला गेलं, लोकसंख्या जर तुमच्याकडे 100 लोक आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः 6 ते 9% लोकांमध्ये असा HLA टाईप असतो की त्यांना या औषधापासून रिॲक्शन येईल, बरोबर. आणि ती रिॲक्शन एवढी सिव्हिअर असते की सपोज 100 लोकांना रिॲक्शन आली तर 80 ते 90% लोक दगावतात. आणि ज्या औषधाबद्दल मी बोलतोय दॅट इज ऑक्स कार्बाझिन और कार्बामाझेपिन, दॅट इज रुटीनली प्रिस्क्राइब्ड. तर अशा वेळेस तुम्ही विचार करा, पहिली बिमारी बाजूला,
ट्रीटमेंटच्या औषधामुळे झालेल्या साईड इफेक्टमुळे आता खर्च आपण वगैरे बघितलाच, त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी किती होते ते पण बघितलं, पण त्या फॅमिलीला ज्यांना हे फेस करावं लागतं त्यांना किती त्रास होत असेल. किंवा हे आता आपण कार्डिओलॉजीची केस बघू. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सगळ्यांनाच माहिती आहे. कोणाला अटॅक आला किंवा काही त्रास झालं तर आपण टेस्टिंग करतो, अँजिओग्राफी करतो. त्याच्यामध्ये बघतो की कोरोनरी आर्टरी जी आहे, रक्तवाहिनी आहे, त्याच्यामध्ये किती ब्लॉक आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना करता येतील. काही ठिकाणी मग अँजिओप्लास्टी म्हणजे एक बलून आतमध्ये टाकून अंडर गायडन्स ते फुगवायचा आणि मग ते ब्लॉक क्लिअर करायचा. काही ठिकाणी स्टेंट टाकण्यात येतो आणि काही ठिकाणी बायपास सर्जरी होते. आणि ह्या सगळ्यांना मग अँटी प्लेटलेट्स किंवा अँटीकॉग्लंट ज्याच्याबद्दल आपण आधी बोलत होतो, हे अशी औषधं देण्यात येतात. उदाहरणार्थ वॉर्फेरिन, क्लोपिडोग्रेल, ॲस्प्रिन कॉमनली देण्यात येते. ठीक आहे. एक असा पेशंट ज्याच्यामध्ये त्रास झाला, अँजिओग्राफी झाली आणि स्टेंट टाकण्यात आला आणि औषधं देण्यात आली आणि अगदी रिलिजियसली तो ही सगळी औषधं घेत होता. बरोबर. 2 महिन्यानंतर परत अटॅक आला. कारण काय? असा एक स्टडी झालेला आहे ज्याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी आणि डॉक्टरांनी असं शोधून काढलं की यांना जे आपण औषधं देतोय त्याचा जसा त्यांना बेनिफिट मिळायला हवा तसा काहीच बेनिफिट मिळत नाही. फक्त नुसती औषधच घेत राहतो आपण. म्हणजे या ठिकाणी पण आता जर या पेशंटचं सुरुवातीलाच जर टेस्ट करण्यात आली, आता याचा जर सपोज ह्याचा पर्सेंटेज जरी कमी असेल, समजा 5% किंवा 10% जो काही असेल, पण त्या पेशंटसाठी हा जो दुसरा येणारा एपिसोड आहे त्याच्यावर काय म्हणजे असर होत असेल, त्याच्यासाठी किती ड्रास्टिक सिच्युएशन असणार आहे ती. त्याच्यासाठी जर एक माणूस दगावला त्याच्यासाठी तर तो 100% आहे. बरोबर. आलं लक्षात? खरं तर अशा वेळी लोकांच्या लक्षातच येत नाही सर की नेमकं आपण काय केलं पाहिजे. म्हणजे आपण औषधं तर घेतच असतो, त्याच्यावरती आपल्याला त्याचा उपयोग होत असतो की नाही हे लक्षात येत नाही. पण मला असं म्हणायचं सर की समजा आता जो हार्ट अटॅकचा जो पेशंट होता, की आता तुम्ही सांगितलं की आपण जेनेटिक्स टेस्ट करून घ्यायचे असतात, पण ह्या नेमक्या म्हणजे योग्य वेळी करून घेणं हे आवश्यक असतं. मग ती योग्य वेळ नेमकी कोणती असू शकते? सगळ्याच ऑपॉर्च्युनिटीज किंवा वेळ योग्य आहेत. ऑलरेडी जर ट्रीटमेंट चालू असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या टेस्ट करून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी बोलायचं आहे. यू हॅव टू टेक हिम इन कॉन्फिडन्स. यू हॅव टू आस्क हिम की हे कसं होतंय. आता हार्ट पेशंट आहे, कार्डिओलॉजिस्टच्या कडनं ट्रीटमेंट घेतोय, ही कॅन ऑलवेज कार्डिओलॉजिस्टला भेटून विचार विनिमय करून ही कॅन कम आउट की हे अशा टेस्ट आहेत, याचा मला किती फायदा होईल, किंवा कोणाला जर असे एपिसोड झालेत त्यांनी तर नक्कीच करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादं ट्रीटमेंट चालू करायच्या आधी जर करता आल्या तर जो ट्रायल अँड एरर जो पिरियड असतो, आता हा पिरियड सांगायचं झालं तर सायकॅट्रीच्या पेशंटमध्ये खूप जास्त असतो. कारण सायकॅट्रीमध्ये जे औषधं वापरतात त्यांचा असर यायला पण वेळ लागतो. त्याच्यामध्ये बरेचदा डोज मॉडिफिकेशन होतात, बरेचदा औषधं चेंज होतात आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्या औषधाचा असर मिळतो आणि मग ट्रीटमेंट पुढे जातं. म्हणजे मानसिक आजारांमध्ये जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर खरंच बदली करत असतात, समजा हे औषध चाललं तर मग आपण काहीतरी करू शकतो. आणि सायकॅट्रीच्या औषधांचं एक असं पण आहे की ड्रग इंटरॅक्शन जो म्हणतो ते सायकॅट्रीची औषधं सगळ्यात जास्त कॉज करतात. जसं कार्डिओलॉजीमध्ये वॉर्फेरिन एक उदाहरण आहे. आता वॉर्फेरिनचं आता आपण ब्लड पातळ करणारे, रक्त पातळ करणाऱ्या औषधांविषयी बोलत होतो, तर हा एक आपल्याकडे डाटा आहे जो दातार जेनेटिक्समध्ये आम्ही स्टडी करून आम्हाला मिळालेला आहे. तर आपल्याकडे तुम्ही हे बघाल, हे 4% लालमध्ये आहेत, 76% निळ्यामध्ये आणि 20% ह्या ऑरेंज कलरमध्ये आहेत. तर आता ह्याचा अर्थ काय? जेनेटिक स्टडी करून ह्या एका औषधासाठी आम्हाला असं आढळलं की हे 4% लोक आहेत ह्यांना सगळ्यात कमी डोस लागणार आहे वॉर्फेरिनचा. आता वॉर्फेरिन हे एक असं औषध आहे ज्याच्यानी रक्त पातळ होतं. याचं काम काय असतं? रक्ताच्या गाठी बनवू नयेत किंवा बनल्या असतील तर ते विरघळा, जेणेकरून हार्ट अटॅक होणार नाही किंवा मेंदूमध्ये आपण लकवा, पक्षाघात म्हणतो तसं काही होणार नाही. आणि ह्याचा जो बेनिफिट देण्याचा जो रेंज असतो तो खूप नॅरो किंवा खूप कमी असतो. म्हणजे हे जेव्हा औषध देतात तर हे मॉनिटर करण्यासाठी INR हा रुटीनली आपण वापरतो. पण जर जेनेटिक टेस्ट आधीच केली तर आपल्याला डोस सुरुवातीला किती द्यायचा, किती दिवसांमध्ये त्याचा कंट्रोल येईल हे आपल्याला कळू शकतं. त्या अनुषंगाने आपण आपलं ट्रीटमेंट मॉडिफाय करू शकतो. आता ह्या 4% मध्ये तुम्ही बघितलं, नॉर्मल पेशंटला आपण 3 ते 4 मिलीग्रॅम देतोय,
आणि या पेशंट्सला रिकमेंडेड 0.5 टू 2 मिलीग्रॅम. पण आयडियली मी तर सांगेल यांना अल्टरनेट ड्रग दिलेलं चांगलं, कारण यांना जर थोडं जरी जास्त प्रमाण ह्या औषधाचं गेलं तर ब्लिडिंगचे चान्सेस पण खूप जास्त असणार. म्हणजे जीवाला धोका असू हो, शकतो. हे एकीकडे झालं ब्लिडिंगची गोष्ट करतोय मी. आता दुसरीकडे ह्या 20% बघूया आपण. ठीक आहे, 3 ते 4 मिलीग्रॅम म्हणतोय आणि 76% 5 ते 7. आता याच्यामध्ये जो स्पेक्ट्रमचा दुसरा एंड, एकीकडे ब्लिडिंग म्हणतोय, दुसरीकडे ह्या औषधाचं जर बेनिफिटच नाही मिळालं तर काय होणार? रक्ताच्या गाठी बनणार आणि त्याला जो त्रास व्हायचा आहे तो तो होणार. बरोबर. म्हणजे हार्ट अटॅकचे जे प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर काही आपल्याला कमी करता येऊ शकणार नाही. डॉक्टरांकडे आपण बरीच माहिती करून घेऊया, पण सविता यांचा फोन घेतोय आपण. त्या लातूरहून बोलतात आपल्याशी. हॅलो, नमस्कार. हो, हॅलो मॅडम. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. माझे 2 प्रश्न आहेत मॅडम. हा, नमस्कार. माझा एक प्रश्न असा आहे की माझं ब्रेस्ट कॅन्सर होऊन 1 वर्ष झालं, ऑपरेशन झालं, केमोथेरपी झाली आणि रेडिएशन पण झालं. पण आपल्या सर्वसामान्य लोकांनी कसं ओळखायचं की त्यांनी ती जेनेटिक ट्रीटमेंट केली का, टार्गेट थेरपी केली का नाही, हे आपण कसं ओळखायचं? आणि अजून दुसरा प्रश्न आहे की माझ्या मुलीला हा कॅन्सरचा धोका होऊ नये, त्या जेनेटिक्स काही टेस्ट आहेत का? व्हेरी गुड. हे विचारलं. थँक्यू डॉक्टर. ओके, काय आता सांगाल सर? यांनी जसा प्रश्न विचारलाय, प्रश्नाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे कॅन्सरसाठी रिस्क किती हे जाणून घेणं. तर डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सरसाठी अशा जेनेटिक टेस्ट आहेत ज्याने आपण त्या टेस्ट केल्या आणि आपल्याला हे समजेल की या पेशंटला किंवा त्याच्या रिलेटिव्हला रिस्क किती आहे. आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सगळ्यात कॉमन जीन्स जे आहेत ते आहेत BRCA1 आणि BRCA2. पण हे याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून 10 ते 12 जीन्स आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा सिंगल जीनसाठी न करता जर पॅनल केलं तर त्याचा फायदा जास्त होतो, कारण जास्त प्रमाणात आपल्याला माहिती मिळते. ओके. आता याच्यासाठी कसं अप्रोच करायचं, जसं यांनी विचारलं, तर सगळ्यात आधी पेशंटचं जेनेटिक टेस्ट करणं आवश्यक आहे ब्रेस्ट कॅन्सरसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटमध्ये कुठले जेनेटिक म्युटेशन्स आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. बरोबर. मग ते कळल्यानंतर ह्या म्युटेशन्सचा काय अर्थ होतो, याचं पेनिट्रन्स म्हणजे पुढच्या पिढीमध्ये जे ट्रान्समिशन होण्याचं जे प्रमाण आहे ते किती आहे ते लक्षात येतं. हे कळल्यानंतर मग त्यांची मुलगी किंवा त्यांची बहीण यांचा आपण टेस्ट करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं फॅमिली हिस्ट्रीपासून सुरुवात करणं आवश्यक आहे. यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे, यांच्या आजीला होता का, किंवा त्यांच्या आईला होता का, मावशीला होता का, बहिणीला किंवा कझिन्सला. कारण जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरचं जे स्क्रीनिंग असतं ते आपण करतो हेरिडिटरी किंवा फॅमिलियल ब्रेस्ट कॅन्सरसाठी. बरोबर. ब्रेस्ट कॅन्सर 2 प्रकारचे असतात, एक स्पोरॅडिक आणि एक फॅमिलियल किंवा हेरिडिटरी. जे स्पोरॅडिक असतात ते आपल्या लाईफटाईममध्ये एखादं म्युटेशन झालं त्याच्यामुळे होतात, आणि जे फॅमिलियल किंवा हेरिडिटरी असतात ते अनुवंशिक असतात. आणि याच्यासाठी आपण नक्कीच टेस्ट करू शकतो. हो, नक्कीच. आणि आता ट्रीटमेंटसाठी जो आपण प्रश्न विचारला, तर ट्रीटमेंटसाठी असं आहे की त्यांनी त्यांचे जे कॅन्सरचं ट्रीटमेंट केलंय त्या डॉक्टरांशी म्हणजे विचार विनिमय केला पाहिजे त्यांनी. कारण त्यांचं ट्रीटमेंट झालंय आणि त्यांना जर हे गोष्ट माहीत नाहीये तर माहीत करून घेणं आवश्यक आहे. आणि डेफिनेटली आज कसं आहे की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये जे ट्रीटमेंट होतं त्याच्यामध्ये जेनेटिक टेस्ट वापरले जातात, हार्मोन टेस्ट वापरले जातात. ERPR नावाचे जे हार्मोन टेस्ट आहेत ते, आणि HER2 म्हणून एक टेस्ट असते ते. आणि HER2 असेल तर त्याच्यामध्ये हर्सेप्टिन किंवा ट्रान्स्टुझुमॅब नावाचं औषध दिलं जातं आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. म्हणजे जेव्हा आपण टार्गेटेड थेरपी म्हणतो तर सगळ्यात पहिलं औषध जे आलं या क्षेत्रामध्ये ते होतं इमॅटिनिब. आणि ल्युकेमिया, CML क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया, हा जो ब्लड कॅन्सरचा जो प्रकार आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे औषध आलं. आणि ह्या औषधाने एवढी क्रांती घडवली की आता डॉक्टर्स किंवा शास्त्रज्ञ कॅन्सर क्युअर करण्याची गोष्ट करतात. आणि CML मध्ये जे 5 इयर सर्व्हायवल रेट आपण बघतो ते कुठे आधी 5%, 10%, ते आता वाढून 70 ते 80% पर्यंत आलेलं आहे. बरोबर. म्हणजे रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. म्हणजे खरंच ही एक गोष्ट फार चांगली आहे की समजा जर जेनेटिक्स आणि जे औषधोपचार आपल्याला ह्याच्यावरती करून घ्यायचे असतील किंवा जेनेटिक्सच्या सहाय्याने किंवा रोगनिदान अचूक व्हावं यासाठी जर आपल्याला मदत घ्यायची असेल तर आपण नक्कीच घेऊ शकतो. अधिक माहिती करून घेऊया, घेतोय छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की औषधोपचार आणि रोगनिदान अचूक करता यावं यासाठी आपण जेनेटिक्सची कशी मदत घेऊ शकतो, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अनुप राऊळ. तुमच्या मनातील प्रश्न विचारा. जसा मगाशी सविता त्यांनी प्रश्न विचारला की कॅन्सरबद्दल, पण मला पुन्हा आपला जे कार्डिओलॉजीबद्दल मला विचारायचं आहे. सर, प्रत्येक वेळी हार्ट अटॅक जेव्हा येतो तेव्हा नेमकी रक्ताची गुठळी झाली आहे यासाठी येत नाही, त्याच्यासाठी बरेच कारणं असू शकतात आणि असतात देखील. ह्याबद्दल आपण अधिक काय सांगाल सर? आता हार्ट अटॅक एक कोलेस्ट्रॉल म्हणून एक एलिमेंट म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल, जो आपल्या ब्लडमध्ये असतो. हायपर कोलेस्ट्रॉलेमिया, कोलेस्ट्रॉल वाढलं तरी हार्ट अटॅकची शक्यता वाढते. आणि हायपर कोलेस्ट्रॉलेमिया, फॅमिलियल हायपर कोलेस्ट्रॉलेमिया नावाचा पण एक रोग असतो जो अनुवंशिक आहे. म्हणजे पॅरेंट्समध्ये असेल, ते जेनेटिक म्युटेशन्स असतील आणि ते मुलांमध्ये आले तर त्यांनाही तो होणार. आणि हे अशा बिमाऱ्या ज्या आहेत आणि ह्याच्यासारख्याच बाकी बिमाऱ्या असतात जिथे हार्ट जे हृदयाचे ठोके असतात तिथे असर होतो. फॅमिलियल हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी आणि डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, इथे हार्टचे जे मसल्स असतात, जे स्नायू असतात, त्याचे विकार असतात. फॅमिलियल ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणून आहे, लॉंग क्यूटी सिंड्रोम, शॉर्ट क्यूटी सिंड्रोम, ब्रुगाडा, जिथे हृदयामध्ये इलेक्ट्रिक सर्किट असतं सरळ सांगायचं झालं तर, त्याचे विकार असतात. या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा पण हार्ट अटॅक किंवा हार्ट कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर होऊ शकतो. आणि हे अनुवंशिक असतं. आणि जर कोणाला फॅमिलीमध्ये असेल तर त्यांचं टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. जसं आता डायलेटेड कार्डिओमायोपॅथी झालं, ओपीडीमध्ये जेव्हा कार्डिओलॉजी ओपीडीमध्ये पेशंट्स येतात त्याच्यातले 30 ते 50% पेशंट्सला अनुवंशिक डायलेटेड कार्डिओमॅपॅथी म्हणजे फॅमिलियल डायलेटेड कार्डिओमायोपॅथी ही बिमारी असते. तर त्या पेशंट्सची टेस्ट करून त्यांना अलर्ट करणं आवश्यक आहे. बरोबर. कारण त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट म्हणजे जर आधीपासून माहिती असेल तर त्यानुसार प्रिकॉशनरी किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत ते ट्रीटमेंट चालू केली तर त्यांच्यामध्ये मेडिकल म्हणजे आपण ट्रीटमेंटचं अडिअरन्स म्हणतो ते फॉलो करतायत की नाही त्याचं प्रमाण पण वाढतं. इनफॅक्ट अशा स्टडीज झालेल्या आहेत वेगवेगळ्या आजारांमध्ये, खास करून सायकॅट्रिक आजारांमध्ये, जिथे जेनेटिक टेस्ट केली त्याच्यानंतर त्यानुसार ट्रीटमेंट चालू केलं, पेशंटला रिस्पॉन्स लवकर मिळतो आणि पेशंट ते ट्रीटमेंट फॉलो करतो कारण त्यांना बेनिफिट मिळत आहे, साईड इफेक्ट्स होत नाहीयेत. बरोबर. म्हणजे त्यांच्या आजाराचं जे आउटकम आहे आणि मॉनिटरिंग जे आहे ते पण व्यवस्थित होतं. म्हणजे बरोबर रोग निदान अचूक केलं जातं आणि त्याच्यावरती जे औषध औषधोपचार ते पण आहेत अचूक असतं. ते अचूक असतात. मग त्याचे बेनिफिट्स पेशंट्सला लगेच मिळतात. बरोबर. नंतर प्रॉब्लेम कसा होतो, पेशंटला साईड इफेक्ट झाला, साईड इफेक्ट जाणवला, पेशंट औषध बंद करतात. बरोबर. आणि जो काही आजार असेल तो बळावतो. आलं लक्षात? तर आता हे पहा, जेव्हा आपण एखाद्या बिमारीमध्ये जेनेटिक टेस्ट केली, फार्मॅकोजेनेटिक टेस्ट, तर त्याच्यानी ट्रीटमेंटमध्ये किंवा त्या डिझीजच्या सिव्हिरिटीमध्ये कसा फरक पडेल. तर हे रुटीन जी प्रॅक्टिस असते त्याच्यामध्ये आपण एकतर निदान होतं, मग आपण औषध देतो, असर नाही आला म्हणून परत चेंज करतो, परत काही दिवस बघतो, मग परत औषध चेंज करतो आणि मग कुठेतरी बेनिफिट येतं आणि मग ते डिझीज वाढण्यापासून रोखलं जातं. बरोबर. पण जर जेनेटिक टेस्ट जर आधीच केली आणि योग्य औषध वेळेत चालू करण्यात आलं तर हे डिझीजची जी सिव्हिरिटी आहे ह्याच्यावर पण कंट्रोल येतो आणि जो असर आहे तो वेळेचा पण फरक जाणवतो. बरं, म्हणजे कालावधी जो आहे तो कमी केला जातो. म्हणजे अचूक निदान आणि औषधोपचार जर आपण योग्य वेळी आणि योग्य ज्या पद्धतीने केले तर नक्की जो बरे होण्याचा कालावधी आहे तो लवकरात लवकर येऊ शकतो आणि भविष्य काळामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर, खरं तर कॅन्सरसारखे जे आजार आहेत, असे मोठमोठे आजार आहेत किंवा कार्डिओलॉजीसारखे काही कुठलेही हृदयविकार आहेत, तर बऱ्याच वेळा असा एक आपला समज असतो की आपण बाहेर देशामध्ये जाऊन जर आपण त्याच्यावरती उपचार केलेत तर आपल्यावरती उपचार होऊ शकतात, भारतात काही शक्य नाही आहे वगैरे. तर आतापर्यंत तुम्ही हे सगळं सांगत आहात, पण तुम्ही हा जो उल्लेख केला की फार्माकोजेनेटिक्स जी आहे तर त्याचा अभ्यास नेमका आपल्याकडे केला जातो का, किंवा ह्याच्यावरती संशोधन किती झालेलं आहे आणि कसा वापर करण्यात येतो आपल्याकडे? फार्मॅकोजेनेटिक्सवर भरपूर संशोधन झालेलं आहे. पहिला जो संशोधन झालं TPMT जीनवर झालेलं आहे आणि US काँग्रेसमध्ये तिथल्या सायंटिस्टनी कॅन्सरचं ट्रीटमेंट करत असताना त्यांना आढळलं की या औषधामुळे थोडी
साईड इफेक्ट जास्त होत आहेत, कॉशन घेतलं पाहिजे. आणि 1984 ते 85मध्ये त्यांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये ते प्रपोजल टाकलं होतं. तेव्हापासनं त्यांचा अभ्यास चालू आहे. म्हणजे हा इतका काही नवीन नाही विषय, जुना आहे. बरोबर. सध्या US FDA 150 पेक्षा जास्त ड्रगसाठी फार्माकोजेनेटिक टेस्ट करा म्हणून लेबल म्हणजे रिकमेंडेशन देऊन सांगतं. आणि वेगवेगळ्या फील्डची हे औषध आहेत. US मध्ये जे टॉपमोस्ट मेडिकल इन्स्टिट्यूट्स आहेत, MD अँडरसन झालं जे खास करून कॅन्सरवर काम करतं, मेयो क्लिनिक झालं किंवा क्लिव्हलँड क्लिनिक झालं, हे सगळ्याच आजारांवर काम करतात. इथे फार्माकोजेनेटिक्स खूप कॉमनली प्रॅक्टिस करण्यात येते. आणि कसं आहे की ज्या औषधांसाठी किंवा ज्या जेनेटिक टेस्टसाठी अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि संशोधन झालेलं आहे आणि एव्हिडन्स आहे, अशा गोष्टींचाच पूर्ण प्रॅक्टिस आपण करतोय. ओके. आणि याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला फरक मिळतो. जे आधी सांगितल्याप्रमाणे साईड इफेक्ट्स नाही राहत, एफिकसी वाढते, अडिहरन्स वाढतो, पेशंट्स औषध प्रामाणिकपणे घेतो कारण त्याला त्याचं बेनिफिट मिळतं आहे. आणि इव्हेंच्युअली हे ओव्हरऑल कॉस्टमध्ये पण खूप फरक पडतो. आता सायकॅट्रीचा एक स्टडी झाला होता ज्याच्यामध्ये त्यांनी बघितलं, एका ग्रुपमध्ये तुम्ही फार्माकोजेनेटिक टेस्ट करून औषधं दिली, एका ग्रुपमध्ये नाही केलं. तर 4 महिन्यानंतर ज्या ग्रुपमध्ये फार्माकोजेनेटिक टेस्ट केलं होतं, पर हेड त्यांचे $560 वाचले होते. म्हणजे तुम्ही डिफरन्स बघा पर हेड. आणि वॉरफेरिनचा एक स्टडी झाला ज्यांच्यामध्ये ब्लिडिंग होतात, तर ऑन अन ॲव्हरेज जो खर्च US मध्ये स्टडी झालेला असल्यामुळे ते डॉलरमध्येच त्यांचं गणित चालतं. बरोबर. $10,000 त्यांचा ॲव्हरेज ते कॉस्ट सांगतात. म्हणजे इंडियनमध्ये आपल्या सिच्युएशनमध्ये आपल्या इथे जर बघायचं झालं तर फरक किती आहे, मग खूप जास्त आहे. केव्हा आहे? मग आता वेस्टमध्ये सगळीकडे करतात, आपल्याकडे का करत नाहीत? कारण आतापर्यंत ही फॅसिलिटी अवेलेबल होती का, टेक्निक अवेलेबल होती का? दॅट वॉज द लिमिटेशन. नाव आता आपण ही आणली आहे टेक्निक, आपण ही सर्व्हिसेस देतोय, तर आणि हे सामान्य माणसाच्या अवक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. बरोबर. तर त्याचा फायदा नक्कीच सगळ्यांनी घेतला पाहिजे. नक्कीच सर. म्हणजे हार्ट पेशंट असेल, आता एक सांगायचं झालं CYP2C19, ठीक आहे, हार्ट पेशंटला हे ड्रग देण्यात येतं, तर किती टक्के लोकांना फायदा होईल? इथे 2 ग्रुप असतात, जे पुअर मेटाबॉलायझर्स किंवा अल्ट्रा रॅपिड मेटाबॉलायझर्स, म्हणजे 13 आणि 16%, म्हणजे 29% लोकांना याचा फायदा होईल. म्हणजे सरळ सरळ सांगायचं, 1/3 ऑफ द पेशंट्स आर गोइंग टू गेट बेनिफिट. बरोबर. अदरवाइज दे विल बी टेकिंग द ड्रग बट लाईक अ प्लासेबो. बरं, मग त्याचा काही उपयोगच होऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की फार्माकोजेनेटिक्समुळे आपल्या अशा बऱ्याच गोष्टी अशा शक्य झालेल्या आहेत, पण वेळीच जर आपण त्याचा उपयोग करून घेतला तर नक्कीच अशा काही मोठ्या आजारांवरती देखील आपण मात मिळवू शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.